सार्थ श्री ज्ञानेश्वरी। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोपालकृष्णाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच श्री ज्ञानेश्वरांनी गणपतीचे वर्णन, महागणपतीचे वर्णन पुढील प्रमाणे केलेले आहे। हे ओंकार स्वरूप परमात्म्या, वेदांना ज्याचे प्रतिपादन करिता येते, अशा तुला मी माझा नमस्कार अर्पण करतो। केवळ स्वानुभवाने ज्याचे ज्ञान होऊ शकते, अशा आत्मस्वरूपा मी तुझा जय जयकार करतो। देवा, सर्वांच्या अर्थग्रहण शक्तीचा प्रकाश जो गणेश, तो तूच आहेस, असे ह्याचे निवृत्तीनाथांचा नम्र शिष्य प्रतिपादन करीत आहे। ते सावधपणे ऐकावे। हे संपूर्ण वाङ्मय तुझी मनोहर मूर्ती असून तिचे अक्षररूप शरीर निर्दोषपणे झळकत आहे। स्मृती हेच अवयव, काव्यपंक्ती हेच या अवयवांचे हावभाव आणि अर्थसौंदर्य हीच लावण्याची ढब होय। 18 पुराणे हेच रत्नजडित अलंकार होत आणि तत्वसिद्धांत ही रत्ने असून शब्दांची जडण ही रत्नांची कोंदणे झाली आहेत। सभ्य व सुंदर काव्यप्रबंध हेच रंगीबेरंगी वस्त्र होय आणि या वस्त्राचे साहित्यरूपी सणंग मोठे पल्लेदार व तकतकीत आहे। आणखी पहा की या काव्य नाटकांची रसिकपणे योजना केली तर त्यांचे घुंगूर होतात व ते अर्थरूपी ध्वनीची रुणझुण सुरू करीतात। आणि या काव्य नाटकातील तत्वसिद्धांताची मोठ्या चाणक्षपणाने छाननी केली तर त्यात जी मार्मिक पदे आढळतात तीच रत्ने होत। आणि व्यासादिक कवींचा जो प्रतिभागुण तोच शेल्याचा कंबरबंध होय। आणि या शेल्याच्या पदराचे सोगे घुंगराच्या वरच्या बाजूस झळकत असतात आणि ज्या 6 भिन्न भिन्न तत्वसंप्रदायांना षडदर्शने म्हणतात, तेच या गणेश मूर्तीचे 6 हात आहेत। याच कारणास्तव या 6 हातातील आयुधेही परस्परांशी विसंवादी अशी आहेत। तर्कशास्त्र हाच फरश, न्यायशास्त्र हाच अंकुश आणि वेदांत शास्त्र हाच गोड रसभरीत मोदक होय। न्यायसूत्रावरील वृत्तिकारांनी निर्दिष्ट केलेला पण स्वभावताच खंडित झालेला जो बौद्धमताचा संकेत, तोच एका हातातील मोडका दात होय। या क्रमाने वर्णन चालविले तर ओघानेच असे येते की सतर्कवाद म्हणजेच श्री गणेशाचा वरदहस्त आणि धर्मप्रतिष्ठा म्हणजेच त्याचा अभयहस्त। निर्मळ सुविचार हाच या गणेशाचा महासुखाच्या निर्भेळ परमानंदाची जोड करून देणारा सरळ शुंडादंड आहे। तसाच मतभेदांचा परिहार करणारा जो संवाद, तोच याचा अखंडित व शुभ्रवर्ण दात होय। उन्मेष म्हणजेच ज्ञानतेजाचे स्फुरण हेच या विघ्नराज गणेश देवाचे किलकिले सूक्ष्म नेत्र होत। तसेच मला असे भासते की पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा हे याचे कर्णद्वय आहेत आणि या कर्णद्वयावर मुनिरूपी भ्रमर, गंडस्थलातून वाहणारा बोधरूपी मदरस चोकीत असतात, सेवित असतात। तत्वार्थ रूप पोवळ्यांनी झळकणारी द्वैत व अद्वैत हीच 2 गंडस्थळे होत। ही दोन्ही या गणेशाच्या गजमस्तकावर जवळजवळ अगदी खेटून भिडल्यामुळे बहुतेक एकवटच झाली आहेत। शिवाय ज्ञानरूप मकरंदाने ओतप्रोत भरलेली 10 उपनिषदे हीच मधुर वासाची फुले मुकुटावर फारच शोभिवंत दिसतात। या गणेशाचे उकार हे चरणद्वय, उकार हे विशाल उदर आणि मकार हे मस्तकाचे महामंडल आहे। या अकार, उकार व मकार अशा तिहींचा एक मेळ झाला
ही जो ओंकार तयार होतो त्यातच सर्व वाङ्मय विश्व सामावते. म्हणून श्री सद्गुरु कृपेने त्या अखिल विश्वाच्या मूळबीजाला मी नमन करतो. आता जी वाणीचे नवनवे विलास प्रकट करते व जिला चातुर्य आणि कला यांचा विशेष छंद आहे त्या विश्वमोहिनी शारदेला मी वंदन करतो. अशा या संसाररूपी पुराच्या पार ज्याने उतरले आहे तो सद्गुरू माझ्या अंतःकरणात ठसला असल्यामुळे माझ्या मनात विवेकाविषयी फार आदर आहे. ज्याप्रमाणे दिव्यांजन डोळ्यांना लावले म्हणजे दृष्टीला अपूर्व बळ येते आणि मग जे जे स्थळ पाहावे तेथे तेथे द्रव्याचे भूमिगत प्रचंड ठेवे प्रगट दिसू लागतात, किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हाती आला म्हणजे नेहमीच मनोरथ सिद्धीला पावतात, त्याप्रमाणेच मी श्री निवृत्तीनाथांच्या योगाने पूर्णकाम झालो आहे असे श्री ज्ञानदेव म्हणतो. म्हणून शहाण्याने गुरुची भक्ती करावी व तेणे करून कृतकार्य व्हावे. कारण जसे झाडाच्या मुळावर पाणी शिंपले असता आपोआप फांद्या पानांना टवटवी येते, किंवा जसे सागरात स्नान केले असता त्रिभुवनातील सर्व तीर्थस्नाने घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनात जसा सर्व रसांचा अंतर्भाव होतो, त्याप्रमाणेच जो माझे इष्ट मनोरथ सिद्धीला पाववितो त्या श्री गुरुला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो.